नमस्कार सगळ्यांना. आज आपण डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा यांच्याकडून आपण काय काय शिकू शकतो, एक विद्यार्थी म्हणून, एक तरुण म्हणून, एक मनुष्य म्हणून, एक नागरिक म्हणून, याविषयी आपण चर्चा करणार आहोत, चिंतन करणार आहोत, समजून घेणार आहोत. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व होतं की जे फक्त देशापुरतं सीमित न राहता संपूर्ण जगभरामध्ये त्यांची कीर्ती स्थापित झाली. नवे नवे तर त्यांनी संपूर्ण जगाला खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली की मनुष्याने जगावं कसं, जीवन जगताना कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं विचार करावा, कसं अभ्यास करावा, या बारीक सारीक गोष्टी आपल्याला त्यांच्या जीवनातून शिकायला मिळतात. खरं तर मी सुरुवातीला एका विद्यार्थ्याने बाबासाहेबांकडून काय शिकलं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, याविषयी माझी मतं मांडणार आहे. खरं तर विद्यार्थ्याने खऱ्या अर्थाने बाबासाहेबांकडून ज्ञानाविषयीची लालसा, ज्ञानाविषयीची गोडी, ज्ञानाविषयीचं प्रेम हे बाबासाहेबांकडून त्यांनी सर्वप्रथम शिकायला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सर्वोच्च जर कशाला जीवापाड जपलं असेल, प्रेम केलं असेल, तर ते म्हणजे पुस्तकं, ते म्हणजे ज्ञान. जर विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्याने, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आणि इतरही वयोगटातील व्यक्तींनी जीवन जगताना जर ज्ञानाला किंमत दिली, ज्ञानावर प्रेम केलं, ज्ञानावर जीव लावला, तर खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन घडेल. कारण बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने ज्ञानाचे पुरस्कर्ते होते, ज्ञानाचे प्रतीक होते, ज्ञानवादी होते, ज्ञानावर जीव लावणारे, प्रेम करणारे होते. बाबासाहेब हे जगातले सगळ्यात जास्त पुस्तकं वाचणारे होते, सगळ्यात जास्त ज्ञानाची उपासना करणारे, ज्ञानाची पूजा करणारे होते. हे बाबासाहेबांचे गुण आजच्या तरुण वर्गाने, आजच्या विद्यार्थी वर्गाने, आजच्या इतर व्यक्तींनी आत्मसात करून आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने बुद्धीचा विकास करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. बाबासाहेबांकडून हा असा एक गुण जरी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू शकलो, तर खऱ्या अर्थाने आपले जीवन सार्थकी लागेल. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण आपल्या बुद्धीचा विकास करू शकू, विचाराचा विकास करू शकू, आपल्या जीवनात आपण चांगल्या पदावर पोहोचू शकू, आपले स्वप्न साकार करू शकू. जर बाबासाहेबांकडून आपण हा पहिला गुण, तो म्हणजे पुस्तक वाचनाचा, ज्ञानग्रहणाचा गुण, ज्ञानावर प्रेम करण्याचा गुण जर आपण आत्मसात केला, तर खऱ्या अर्थाने जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी शक्ती या गुणामध्ये आहे. बाबासाहेबांमध्ये अनेक गुण होते, पण त्याही सगळ्या गुणांपैकी हा गुण बाबासाहेबांचा एक उठून दिसणारा अत्यंत शक्तिशाली गुण होता. बाबासाहेबांकडून दुसरा गुण घ्यायचं झालं तर मेहनत करण्याची जिद्द, संघर्ष करण्याची जिद्द. बाबासाहेब हे मेहनतीला, संघर्षाला सर्वोच्च महत्त्व द्यायचे. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष होता, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खूप मेहनत होती. त्यांच्या 65 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही एकदा नजर टाकली, तुम्हाला लक्षात येईल की बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हे संघर्षाचं होतं, संपूर्ण जीवन हे मेहनतीचं जीवन होतं. त्यांनी एक एक क्षण आपल्या आयुष्याचा मेहनतीमध्ये खर्ची घातला, संघर्ष करण्यामध्ये खर्ची घातला. बाबासाहेबांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं
की एक विद्यार्थी म्हणून, एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक मनुष्य म्हणून, की मनुष्याने आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, आपल्या जीवनाची प्रगती करायची असेल, तर त्या मनुष्याने, त्या विद्यार्थ्याने खऱ्या अर्थाने मेहनत करायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे. कोणत्याही संकटाशी सामना करताना न भिता, न थकता त्या संकटावर मात करण्याची शक्ती आपल्या मेहनतीच्या बळावर आपण विकसित करायला पाहिजे. असं आपण बाबासाहेबांकडून हा दुसरा गुण आपण शिकू शकतो. तिसरा गुण म्हणजे बाबासाहेबांकडे एक खूप मोठं ग्रंथालय होतं. त्यांचं घरच त्यांनी ग्रंथालयाला त्यांचं घरच ग्रंथालयासाठी निर्मित केलं. म्हणजे त्यांच्या घरामध्येच इतके पुस्तकं होते की कोणताही व्यक्ती त्यांच्या घरात प्रवेश केला तर त्याला इतर वस्तूंपेक्षा पुस्तकं जास्त दिसतील. इतकं भव्य दिव्य असं घर त्यांनी पुस्तकांसाठी बांधलेलं होतं. बाबासाहेबांचं हा जो गुण आहे तो खूप महत्त्वाचा गुण आहे, जो प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्याकडून ग्रहण करायला पाहिजे, आत्मसात करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. तरच त्याच्या जीवनाचा उद्धार होईल. कारण मनुष्य जीवनामध्ये ज्ञानाला किंमत आहे आणि ज्ञान ग्रहण करायचं असेल तर पुस्तकं आपल्याला संग्रहित करावे लागतील, पुस्तकं घ्यावे लागतील आणि पुस्तकं वाचावी लागतील. त्यातले विचार वेचावे लागतील, त्यातले विचार चिंतन करून आपल्या कृतीत उतरवावे लागतील. तरच आपल्याला ज्या गोष्टीमध्ये प्रगती करायची आहे त्या गोष्टीत आपण प्रगती करू शकू. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांकडून जर आपण हे गुण आत्मसात केले तर आपल्या जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांकडून आपल्याला आणखी चौथा गुण शिकायला मिळतो. तो गुण म्हणजे बाबासाहेब हे प्रचंड अभ्यास करायचे, प्रचंड अभ्यासासाठी कष्ट करायचे. 18-18 तास अभ्यास करायचे, 10-10 तास अभ्यास करायचे. हा गुण आजच्या काळातील तरुण वर्गाने, विद्यार्थ्याने आत्मसात करणे काळाची गरज आहे. कारण अभ्यास केल्याशिवाय माणसाच्या बुद्धीचा विकास शक्य नाही. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हा गुण बाबासाहेबांचा आत्मसात करणे काळाची गरज आहे. आपल्या विद्यार्थी दशेमध्ये जर आपण जास्तीत जास्त वेळ अभ्यास करू, जास्तीत जास्त बैठक मारू आणि अभ्यास करू तर आपल्याच बुद्धीचा विकास होईल, आपल्यालाच चांगलं यश मिळेल. म्हणून माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा. आणखी एक त्यांचा गुण आपल्याला शिकता येईल, तो म्हणजे बाबासाहेबांचा महिलांप्रतीचा दृष्टिकोन. महिलांविषयी त्यांचे जे विचार आहेत ते मोठे पुरोगामी विचार आहेत, मुक्तीचे विचार आहेत. महिलांविषयी त्यांच्या मनात एक खूप तळमळ होती, खूप प्रेम होतं, खूप जिव्हाळा होता, खूप सन्मान होता त्यांच्या मनामध्ये. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हिंदू कोड बिल नावाचं जे विधेयक होतं ते विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, खूप पाठपुरावा केला, खूप जोर लावला. परंतु काही कारणास्तव पंडित नेहरूंनी आणि तत्कालीन लोकसभेचे जे काही सदस्य होते त्यांनी हिंदू कोड बिलाला नकार दिला. परंतु बाबासाहेबांनी तत्कालीन समाजव्यवस्थेचा विरोध पत्करून एक पुरोगामी भूमिका घेण्याचा जो प्रयत्न केला, विरोध पत्करून तत्कालीन समाजव्यवस्थेचा, तत्कालीन विचारांचा, तो खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगा होता. म्हणजे यावरून बाबासाहेबांच्या मनामध्ये स्त्रियांविषयी किती प्रेम होतं, स्त्रियांविषयीचा किती सन्मान होता, स्त्रियांविषयीचा किती आदर होता, स्त्रियांविषयीचा किती जिव्हाळा होता, हे आपल्याला लक्षात येते. म्हणून मला आवाहन करू इच्छितो की भारतातल्या सगळ्या स्त्रियांनी बाबासाहेबांचे हे उपकार कधीही विसरता कामा नये आणि नेहमी त्यांच्या मनामध्ये, स्त्रियांच्या मनामध्ये, विशेषतः या हिंदू कोड बिलाच्या निमित्ताने त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने कृतज्ञता असायला पाहिजे की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आमच्याकरिता काय काय केलं, किती कष्ट भोगले, किती प्रयत्न केला, किती पाठपुरावा केला. ही गोष्ट त्यांच्या
पर्यंत पोहोचली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून तरी, असं मला मनापासून वाटते. कारण जोपर्यंत स्त्रिया सक्षम होणार नाही, स्त्रिया पुढे जाणार नाही, स्त्रियांची प्रगती होणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, समाजाची प्रगती होणार नाही, कुटुंबाची प्रगती होणार नाही, व्यक्तीची प्रगती होणार नाही, असं बाबासाहेबांचं नेहमी म्हणणं होतं. आणि ते खरं आहे की जोपर्यंत अर्धी स्त्रियांची लोकसंख्या विकसित होणार नाही, पथावर येणार नाही, तोपर्यंत संपूर्ण समाजाचा विकास होणे अशक्य आहे, देशाचा विकास होणे अशक्य आहे. ही तितकीच सत्य घटना आहे, सत्य गोष्ट आहे. म्हणून स्त्रियांच्या प्रगतीवर बाबासाहेबांचा जोर होता. स्त्रियांना नोकरीमध्ये गर्भधारणा झाल्यानंतर त्यांना सुट्टीची गरज असते, तर त्या सुट्टीसाठी सुद्धा बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते आणि त्यामुळे स्त्रियांना सुट्टी मिळू लागली. याच्यातही बाबासाहेबांचं योगदान होतं. बाबासाहेबांचं योगदान इथपर्यंतच नव्हतं, तर अनेक असे प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान होतं. खऱ्या अर्थाने आणखी ठोसपणे सांगायचं झालं की बाबासाहेबांकडनं आपण काय काय शिकायला पाहिजे, तर बाबासाहेबांकडनं आपण खऱ्या अर्थाने जिद्द कशी असावी, किती असावी, ते शिकायला पाहिजे. की कितीही संकटे जरी आली, कितीही उपेक्षा जरी झाली, कितीही अपमान जरी आपल्याला सहन करावा लागला, कितीही छळ सहन करावा लागला, शोषण सहन करावं लागलं, तरीही आपल्या उद्देशापासून यकिंचितही न ढळता आपल्या उद्देशावर एकाग्रपणे लक्ष केंद्रित करून आपला उद्देश कसा काय आपल्याला सफल करता येईल यासाठी झटणारे बाबासाहेब होते, संघर्ष करणारे बाबासाहेब होते. हा गुण त्यांच्याकडून आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण आजच्या वर्तमान पिढीमध्ये छोट्या छोट्या संघर्षाला भिवून हिंमत हारून जाणारे आपण तरुण वर्ग बघतो. पण बाबासाहेबांसारखे असे व्यक्तिमत्व, असे महापुरुष, असे महामानव की ज्यांच्यासमोर त्यांच्या जीवन प्रवासाचं जेव्हा आपण वाचन करतो त्यावेळेस लक्षात येते की त्यांनी त्यांच्या वयामध्ये, तरुण वयामध्ये, बालवयामध्ये जो संघर्ष त्यांनी भोगला, तो संघर्ष इतका पीडादायक होता, यातनादायी होता, खूप दुःखदायी होतं. तो संघर्ष, त्याही संघर्षामध्ये, त्याही दुःखामध्ये, त्याही पीडेमध्ये, त्याही यातनांमध्ये जर बाबासाहेब तग धरू शकले, बाबासाहेब स्वतःचं संतुलन ढळू न देता, तोल ढळू न देता, जिद्दीने पेटून प्रत्येक संकटाशी सामना करत ते दिवस त्यांनी काढले, तर आजचा तरुण आज का बरं छोट्या छोट्या कारणांमुळे आत्महत्या करतोय, छोट्या छोट्या कारणांमुळे खचतोय, छोट्या छोट्या कारणांमुळे जीव देतोय, छोट्या छोट्या कारणांमुळे ताणतणावाला बळी पडतोय, याच्यावरही चिंतन व्हायला पाहिजे. ही गोष्ट, हा गुण बाबासाहेबांकडून आपल्या तरुण वर्गाने आणि विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांनी आणि इतर वयोगटातल्या नागरिकांनी, व्यक्तींनी हा गुण आपण आत्मसात करायला हवा बाबासाहेबांकडून. की कितीही कटू प्रसंगी येऊ देत, कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ देत, त्याही प्रतिकूल परिस्थितीतून, कटू प्रसंगातून स्थिर चित्ताने, एकाग्र चित्ताने, शांत बुद्धीने आपण निघू शकतो, हा विश्वास बाबासाहेब आपल्याला आपल्या जीवनचरित्रातून देतात, जीवन प्रवासातून देतात. खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये बाबासाहेब हे खूप प्रासंगिक आहेत, खूप लागू पडणार आहे त्यांचं आयुष्य, त्यांचं संघर्ष. आजच्या तरुण वर्गाला त्या खऱ्या अर्थाने प्रेरणास्त्रोत आहेत, प्रेरणादायी आहेत. कारण आजचा तरुण वर्ग भरकटलेला आहे, दिशाहीन झालेला आहे. त्या दिशाहीन होणाऱ्या तरुण वर्गाला, विद्यार्थ्याला आज बाबासाहेबांची खूप गरज आहे, बाबासाहेबांच्या विचाराची खूप गरज आहे. आज आपले भाग्य आहेत की आपल्या देशामध्ये बाबासाहेबांसारखं असं आगळं-वेगळं, भव्य-दिव्य असं क्रांतिकारक व्यक्तिमत्व जन्मास आलं आणि अनेक असे विक्रम प्रस्थापित केले की जे आज विक्रम मोडता येत नाहीत. इतकं भव्य-दिव्य त्यांचं कार्य, त्यांचं योगदान आपल्याला नेहमी स्फुरण देत राहील, प्रेरणा देत राहील. मला खऱ्या अर्थाने खूप आवडतात बाबासाहेब. कारण
बाबासाहेबांकडनं आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. सं अनेक गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये कृतीत आणू शकतो आणि आपलं आयुष्य आपण घडवू शकतो. बाबासाहेबांकडनं आपण खऱ्या अर्थाने संयम शिकता येतो आपल्याला, की आपण किती संयमी असायला पाहिजे. अनेक असे प्रसंग बाबासाहेबांच्या आयुष्यात आहेत, की जे प्रसंग खऱ्या अर्थाने कसोटीचे होते. अग्निपरीक्षाच होती. परंतु त्याही अग्निपरीक्षेत कसोटीच्या प्रसंगात बाबासाहेबांनी तोल नाही ढळू दिला. आपलं संतुलन टिकवून त्या प्रसंगाला सामोरे जाऊन खऱ्या अर्थाने प्रसंगातून प्रश्न तो सोडवून आपलं जीवन ते जगत राहिले. हा आपण बाबासाहेबांकडून गुण शिकू शकतो खऱ्या अर्थाने. बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व म्हणजे खूप दिशादर्शक व्यक्तिमत्व, मार्गदर्शक व्यक्तिमत्व, ऊर्जाचा स्रोत होते. त्यांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आहेत की जे आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. आज खऱ्या अर्थाने मी तुमच्यासमोर बाबासाहेबांचं एक पुस्तक दाखवतो, जे आज संपूर्ण भारतभरात नव्हे तर जगभरात चर्चेला आलेलं आहे. ते म्हणजे जग बदलणारा बाप माणूस. जग बदलणारा बाप माणूस. ही पुस्तक आपण सगळ्यांनी विकत घ्यावी आणि सगळ्यांनी या पुस्तकाचं वाचन करावं. या पुस्तकातून आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब कोण होते, त्यांनी किती संघर्ष भोगला, किती संघर्ष केला, कोणत्या प्रसंगांना सामोरे गेले, या सगळ्यांविषयी सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी कशा पद्धतीने शिक्षण घेतलं, कोणत्या कठीण प्रसंगातून शिक्षण घेतलं, या सर्वच गोष्टी इथे वाचण्यात आलेल्या आहेत. इथे त्याविषयी चर्चा करण्यात आली आहे. बाबासाहेबांची अनेक छटा होत्या, अनेक रूपं होती. ती म्हणजे बाबासाहेब उत्तम लेखक होते, बाबासाहेब एक उत्तम वाचक होते, उत्तम विद्यार्थी होते, उत्तम सामाजिक कार्यकर्ते होते, राजकीय नेते होते, उत्तम अर्थतज्ञ होते, उत्तम चित्रकार होते, उत्तम पत्रकार होते, उत्तम क्रांतिकारी होते, उत्तम मार्गदर्शक होते, उत्तम विद्यार्थी होते, उत्तम नागरिक होते, उत्तम समाजसेवक होते. असे अनेक पैलू बाबासाहेबांकडे जर आपण बघितलं, त्यांच्याविषयी चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येईल. म्हणून बाबासाहेबांकडून आपण खूप आदर्श घेऊ शकतो, खूप प्रेरणा घेऊ शकतो, खूप आपण शिकू शकतो. म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तींना, विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात काहीतरी विकास करायचा आहे, त्यांनी बाबासाहेबांकडून प्रेरणा घ्यावी, बाबासाहेबांकडून शिकावं, बाबासाहेबांकडून आदर्श घ्यावा. असं हे व्यक्तिमत्व. आज तरुणांना खूप प्रश्न पडतात, खूप ताणतणाव येतो. त्या प्रश्नांना, त्या ताणतणावांना सामोरे जाताना जर त्या तरुणांनी बाबासाहेबांसारखा भव्यदिव्य व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यापुढे ठेवला, तर निश्चितपणे बाबासाहेबांच्या चरित्रातून त्यांना खऱ्या अर्थाने दिशा मिळेल, प्रेरणा मिळेल, उत्तरं मिळतील, समाधान मिळतील. इतकं भव्यदिव्य असं व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं होतं. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी चढ-उतार येऊनही त्यांनी आपली जी काही ज्ञानसाधना होती, ती ज्ञानसाधना कधीही त्या ज्ञानसाधनेमध्ये खंड पडू दिला नाही. त्यांचं संपूर्ण आयुष्य ते वाचनासाठी समर्पित होतं, ज्ञानासाठी समर्पित होतं, ज्ञानग्रहणासाठी समर्पित होतं. आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं आपल्याला स्मरण करावंसं वाटतं, स्मरण येते. कारण बाबासाहेबांनी मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्याने खऱ्या अर्थानं जीवन कसं जगावं, कसं वागावं, नेमकं करावं काय, कशासाठी करावं, यासाठी खूप सुंदर विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत, आपल्याला दिलेले आहेत. ते विचार आपल्याला आजही तितकेच प्रेरणादायक ठरत आहेत आणि पुढेही ठरतील असा पूर्ण मला विश्वास आहे. म्हणून माझं तरुणांना आव्हान आहे, तरुण पिढीला आव्हान आहे की त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा लाभ घ्यावा आणि आपलं आयुष्य, सोन्यासारखं अनमोल आयुष्य व्यर्थ न दवडता त्याला उजळून
टाकावं आणि सार्थकी लावावं, आपल्या आयुष्याचा उद्धार करावा, आपल्या जीवनात आपण कीर्ती कमवावी आणि जीवन सार्थकी लावावं, एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि बाबासाहेबां बाबासाहेबांचं जीवन, चरित्र, जीवन संघर्ष सगळ्यांना प्रेरणा देईल, एवढी मी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.